नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आता आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. रम्याने काव्याचे कान भरल्यामुळे आता काव्या नंदिनीसोबत खूपच वाईट वागणूक करत असते. एवढंच नाही तर ती नंदिनीला म्हणते की हे सगळं तुझ्यामुळेच होत आहे आणि तू जर का हे घर सोडून निघून गेलीस ना तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं म्हणत ते आता नंदिनीला खूप काही ऐकवते. तर दुसरीकडे आता नंदिनीने जीवासाठी स्पेशल बनाना स्मूथी केलेली असते, पण मात्र काव्या तिचं जराही कौतुक न करता तिच्यावरच राग करतो. नंदिनीने त्यामध्ये अक्रोड टाकल्यामुळे आता त्याला खूपच राग येतो, परंतु नंदिनीला हे माहिती नसते की जीवाला अक्रोड आवडत नाही. तर आता जीवा तोंडात जे येईल ते बोलून नंदिनीला दुखावत असतो. तर आता पार्थ देखील तिथेच असतो आणि तो जीवावर खूपच रागवतो. तर जेव्हा उद्धटपणे आता पार्थला बोलतो की काल तुझी बायको बोलली होती ना की हा नवरा बायकोचा प्रश्न आहे, तर आज मी बोलतो की हा माझ्या आणि नंदिनीचा प्रश्न आहे. आम्हा दोघा नवरा बायकोंच्या भांडणामध्ये तुला पडायची गरज नाही. तर जीवाचं असं बोलणं आता पार्थच्याही जिवारी लागतं आणि तो देखील तिथून निघून जातो. तर दुसरीकडे आता नंदिनीला खूपच वाईट वाटत असतं आणि ती रडतच आनंद आश्रमात निघून जाते. तर आता आनंद निवासमध्ये दीपक घात लावून बसलेला असतो आणि तो ठरवतो की आज नंदिनीला इथेच मारायचं. आनंद निवास म्हणून सगळे घरी गेल्यानंतर आता दीपक हा नंदिनीसमोर येतो. तिला धमकी देत आता दीपक तिला बांधून ठेवत म्हणतो की तू जर माझी झाली नाहीस तर मी तुला कोणाचीही होऊ देणार नाही. तर दुसरीकडे जीवाला आता त्याच्या चुकीचा पश्चाताप होत असतो की आपण नंदिनीसोबत असं वागायला नको. त्याचमुळे तो तिला कॉल करत असतो पण तिचा फोन लागत नाही. त्याचमुळे त्याला आता नंदिनीची काळजी वाटू लागते आणि जीवा देखील आनंद निवासला येतो. तिथे आल्यानंतर त्याला कळतं की नंदिनीचा जीव धोक्यात आहे. त्याचमुळे तो आता नंदिनीला वाचवून दीपकला पोलिसांच्या हवाले करतो. त्यानंतर नंदिनीला सुखरूप घरी घेऊन आता नंदिनी जीवाचं एक नवीन रूप बघते. अतिशय जीवा हा प्रेमळपणे नंदिनीची काळजी घेत असतो आणि तिला आता मिठी देखील मारतो. तर आता जीवाचं हे प्रेमळ रूप बघून नंदिनी त्याच्या प्रेमात पडते. तिला कळतं की जीवा जेव्हा रागात असतो तेव्हाच आपल्याशी उद्धटपणे बोलतो. तर दुसरीकडे नंदिनीला बोलवण्यासाठी आलेली काव्या आता त्या दोघांना एकमेकांच्या मिठीत बघते. त्यामुळे आता तिला खूपच राग येतो. काव्याला आता असं वाटू लागतं की जीवा तिच्या हातून निघून गेला आणि तो सुद्धा नंदिनीच्या प्रेमात पडला आहे. तर प्रेक्षकांनो, आता पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहेत, कारण आता जीवाला सुद्धा नंदिनीबद्दल प्रेम वाटू लागलं आहे. तर आता जीवाचा राग डोक्यात धरून काव्यासुद्धा पार्थसोबत बायको असल्याप्रमाणे वागू लागणार. तर प्रेक्षकांनो, तुम्हालाही असं वाटतं का जीवा आणि नंदिनीने संसार थाटला पाहिजे? कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच पुढील भागांचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.